या उन्हाळ्यामध्ये ट्रिपसाठी काय बरं घेऊन जायचा हा मोठा प्रश्न असतो. तर ट्रॅव्हलिंगसाठी हा बेस्ट असा ऑप्शन आहे मेथीचा ठेपला. जास्त दिवस टिकतो. गरमागरम ठेपला कसा बनवायचा ते तुम्हाला सांगते. तर लसूण पाकळ्या घ्यायच्या आहेत 10. हिरव्या मिरच्या तुमच्या आवडीनुसार घ्या. मी 5 घेतलेल्या आहेत, या कमी तिखट आहेत. खलबत्त्यामध्ये तुम्ही ठेचा किंवा मिक्सरमध्ये ग्राइंड करू शकतात. एकदम बारीक असं ग्राइंड केलेलं आहे पाणी न घालता खलबत्त्यामध्ये, आणि मिक्सरमध्ये सुद्धा तुम्ही पाणी न घालता ग्राइंड करा. त्याचबरोबर मेथीची एक जोडी घेतलेली, कोवळी देठ घेतलेले आहेत. नुसती पानं घेतली तरीही चालेल. आणि चॉपिंग बोर्डवर बारीक चिरून घ्या किंवा विळीने तुम्ही मेथी बारीक चिरून घेऊ शकतात. पण शक्यतो नुसती पानं घेतलात मेथीची तर चिरायला बरं पडेल. तर मी चॉपिंग बोर्डवर सगळी मेथीची पानं चिरलेली आहेत आणि परातीमध्ये मी सगळी मेथीची पानं घातलेली आहेत. त्याचबरोबर सफेद तेल घेतलेले आहेत. ओवा हाताने कुस्करून घ्यायचा, त्यामुळे छान असा ओवा नक्की घाला मेथीच्या ह्याच्यामध्ये. त्याचबरोबर धना जिरा पावडर घेतलेली आहेत. हिरवी मिरची आणि लसूणचा ठेचा, हिंग घालायचं आहे. आणि त्याचबरोबर मी मीठ घातलेलं आहे चवीनुसार. अर्धा कप दही घाला. ट्रॅव्हलिंगमध्ये चालतो आणि व्यवस्थित आरामात राहतं. आणि सगळं मिक्स करा. आणि त्याचबरोबर तेल घाला. पुन्हा हाताने मिश्रण चांगलं मेथीच्या पाण्यामध्ये मिक्स करा. मी 1.5 कप गव्हाचं पीठ घेतलेलं. त्याचबरोबर चण्याचं पीठ मी अर्धा कप घेतलेलं आहे. आणि जर तुम्हाला तांदळाचं पीठ वापरायचं असेल तर घालू शकतात, पण मी घातलेलं नव्हतं. त्याचबरोबर सर्व मिश्रण पाणी न घालता, कारण का आपण दहीचा वापर केल्यामुळे पाणी न घालता वापरायचं आहे. जर वाटल्यास तर थोडंसंच वापरा, आणि पण गरज लागत नाही. आणि थोड्या वेळसाठी मुरवत ठेवा 15 मिनटं. आणि जसं आपण चपातीसाठी गोळे करतो अगदी त्याच प्रकारे आपल्याला चपातीचे गोळे करून, म्हणजे मेथीचे थेपल्याचे गोळे करून आपल्याला जशी आपण चपाती लाटतो अगदी त्याच प्रकारे आपल्याला लाटायची आहे, गोलाकार, अगदी मीडियम साईजमध्ये. जर तुम्हाला गोलाकार आकार येत नसेल तर चांगली चपाती नॉर्मल अशी लाटा, आणि जो काही डब्बा असेल तर गोलाकार असा त्या साईजने तुम्ही आकार देऊ शकतात. त्यामुळे एकसारखे थेपले होतील प्रत्येक. आणि हे थेपले मी ट्रॅव्हलिंगमध्ये घेऊन जाणार आहे आणि खरोखर व्यवस्थित राहतात, आरामात राहतात. आणि मी आता थेपले चांगले गरम झाल्यावर आपण तव्यावर तवा चांगला तेल लावायचं, आणि मग प्रत्येक थेपला दोन्ही साईडने भाजून घ्यायचा. रुमालाच्या साहाय्याने किंवा काविलताने शेकून घ्या मेथीचा थेपला फास्ट गॅसवर, आणि कडेकडेने चांगले भाजून घ्या. आणि त्याचबरोबर ट्रॅव्हलिंगमध्ये घेऊन जात असाल तर तेल वापरा, आणि जर घरच्याच घरी मेथी थेपला खात असाल तर तुपाचा वापर करा. पण ट्रॅव्हलिंगसाठी तेलाचाच वापर करायचा, कारण का आपल्याला जास्त दिवस टिकवायचे असतात म्हणून. तर मी 2 दिवस छानपैकी राहिले आणि अजूनही छान राहतात. तर असे हे 7-8 दिवस राहणारे हे मेथीचे थेपले गरमागरम केलेले आहेत. आणि मी ट्रॅव्हलिंगसाठी घेऊन जात आहे त्यासाठी मी पेपर फॉईलचा वापर केलेला आहे, आणि अतिशय छानपैकी राहतं. आणि मी डब्याचा वापर नाही केला, कारण का आपल्याला बाकीचे बॅग्स असतात, तर बॅगेचा जास्त लोड पडू नये म्हणून मी पेपर फॉईलचा वापर केला. आणि असे टोटल 8 थेपले झाले. आणि जर मी डब्याचा वापर केला असता तर अजूनही जास्त झाले असते. तर ट्रॅव्हल फ्रेंडली असे हे मेथीचे थेपला नक्की ट्राय करा. 7 ते 8 दिवस राहणारे हे मेथीचे थेपले ट्रॅव्हलिंगसाठी बेस्ट असा हा ऑप्शन आहे.
आणि व्हिडिओ आवडल्यास तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ ब्लेस यू. थँक्यू. आणि तुमच्या मित्र